नमस्कार फ्रेंड, मी राधिका तुमचं स्वागत करते माझ्या राधिका रेसिपी मराठीमध्ये। मी बनवणार आहे मेथीची सुक्की भाजी मूग डाळ टाकून। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास। मी आता ही भाजी धुवून घेणार आहे। भाजी धुण्यासाठी मी या पातेल्यात फुल भरून पाणी टाकणार आहे। ही भाजी पूर्ण वरती तरंगली पाहिजे पातेल्यामध्ये। एवढं पाणी टाकायचं याच्यामध्ये फुल भरून। पातेलं फुल भरून पाणी टाकलेलं आहे। आता हे पाणी आपण ही भाजी पाण्यामध्ये 4 ते 5 मिनिटं अशीच भिजायला ठेवून देऊ, जे करून भाजीच्या पानाला जी माती चिटकलेली असते ती माती निघून जाईल आणि आपली भाजी स्वच्छ धुवून निघन। त्यासाठी 4 ते 5 मिनिटं मी भाजीला अशीच भिजायला ठेवते आणि मग आपण ही भाजी चांगली धुवून घेऊ। ही भाजी खूप झटपट होती आणि खूप स्वादिष्ट लागते खायला। आता इथे 4 ते 5 मिनिटं झालेलं आहे। आता मी ही भाजी एका जाळीत काढून घेते। तुम्ही बघू शकता आपण जी मेथीची भाजी धुतली त्यामध्ये बघा खाली छोटे छोटे मातीचे कण निघलेले आहेत आणि पाणी सुद्धा किती गढूळ झालेलं आहे। आता हे पाणी आपण फेकून देऊ आणि दुसऱ्या स्वच्छ पाण्याने 2 वेळेस मेथीची भाजी धुवून घेऊ। आता मेथीची भाजी भिजायला नाही ठेवायची, आता फक्त धुवून घेऊ आपण 2 पाण्याने। आता मी इथे भाजी स्वच्छ पाण्याने चांगली धुवून घेतलेली आहे। आता ह्या भाजीमध्ये आपण वाटण घालण्यासाठी वाटण बनवून घेऊ। आता इथे मी वाटण करण्यासाठी 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार हिरव्या मिरच्या घ्या, तिखट किती बनवायचं। आणि इथे लसूण घेतलेला आहे। भाजीमध्ये जितकं लसूण जास्त असेल तेवढी चवदार भाजी होती, त्यामुळे लसूण भाजीला जास्तच वापरायचं कधी पण। आणि इथं अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेत आणि अर्धा चमचा जिरा घेतला। जिरा तुम्ही टाकू पण शकता किंवा नाही टाकलं तरी चालेल। आता हे आपण मिक्सर मधून आबडधोबड वाटून घेऊ, जास्त बारीक नाही वाटायचं। आता मी इथे वाटण आबडधोबड वाटून घेतलेलं आहे मिक्सर मधून। चला आता आपण भाजी बनवायला सुरुवात करू। आता मी इथे गॅसवरती कढाई ठेवली। कढाईमध्ये 1 पळी तेल टाकलेलं आहे। भाजीला शक्यतो जास्त तेल लागत नाही, त्यामुळे मी इथे 1च पळी तेल टाकलं। तेलाला आपण थोडंसं गरम होऊ देऊ। आता इथे तेल गरम झालेलं आहे थोडंसं। आपण काय करू, ते वाटण बनवलेलं आहे जे वाटण आपण बनवलेलं आहे ते वाटण यामध्ये तेलामध्ये थोडंसं तळून घेऊ। मी वाटण टाकून देते तेलामध्ये। आता मी इथे तेलामध्ये पूर्ण वाटण टाकलं। आता हे वाटण आपण तेलामध्ये चांगलं परतून घेऊ, जेणेकरून जी आपली मिरची आहे ती कच्ची राहणार नाही किंवा भाजीमध्ये कच्चं लागणार नाही खायला। त्यामुळे थोडीशी मिरची आपल्याला अशी तळून घ्यायची। शेंगदाणे तर आपण भाजलेलेच आहे, फक्त मिरची थोडीशी तळून घ्यायची, तिचं कच्चंपण आपल्याला लागणार नाही खायला। भाजीमध्ये टाकायला वाटण शक्यतो आबडधोबडच वाटून घ्यायचं, जास्त बारीक नाही करायचं। जेवढं आबडधोबड असेल तेवढी भाजी खायला खूप चवदार लागते। आता इथे आपला आलं हे मसाला आहे तो परतलेला आहे तेलामध्ये। आता आपण काय करू, याच्यामध्येच आपण थोडं करून मेथीची भाजी टाकून देऊ। थोडी मेथीची भाजी टाकायची आणि हलवून घ्यायची। आता आपण भाजी थोडी टाकून देऊ। पूर्ण भाजी आपल्याला अशी थोडी टाकायची आणि हलवून घ्यायची।
आता इथे आपलं पूर्ण मसाला भाजीमध्ये चांगलं मिक्स झालेला आहे। आता या भाजीवरूनच मी मुगाची डाळ टाकून देते। मी इथे अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे। ही 15 मिनिटं मी भिजायला टाकली होती, भिजून घेतली। तुम्ही अशी पण टाकू शकतात, पण मी ही भिजून ठेवली होती। तर ही डाळ मी याच्यावरून पूर्ण टाकून देते। आता मी इथे मुगाची डाळ पूर्ण भाजीमध्ये टाकून दिली। आता ही आपण एक मिक्स करून घेऊ। मुगाची डाळ भाजी टाकली ना खूप भारी लागती, भाजी चवदार लागती, भाजीला खायला खूप भारी चव येते मुगाच्या डाळीने। सुक्की भाजी खूप भारी लागती खायला। तुम्ही सुद्धा मुगाची डाळ टाकीत जा, खूप भारी लागते मुगाची डाळ। आता यावरूनच आपण चवीनुसार मीठ टाकून देऊ। आता ह्या भाजीवरून मी चवीनुसार मीठ टाकून देते। मीठ शक्यतो थोडे टाकायचं, कारण की ही भाजी ना शिजून थोडी होती, त्यामुळे अंदाजाने थोडंसं मीठ टाकायचं। आता या आपण भाजी एकदा हलवून घेऊ चांगली। ही मेथीची भाजी खायला खूप स्वादिष्ट लागते, खूप चवदार होती आणि झटपट पण बनती। एकदम सोप्या पद्धतीने मी मेथीची भाजी बनवलेली आहे। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच घंटीचं बटन बी दाबून घ्या, जेणेकरून माझे नवनवीन जे व्हिडिओ येतील ना ते तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील। आता या भाजीवरून आपण झाकण ठेवून देऊ। 3 ते 4 मिनिटं झाकण ठेवायचं कमी गॅस करून। आता इथे 2 ते 3 मिनिटं झालेले आहे। आता ही भाजी आपण चांगली हलवून घेऊ। तुम्ही बघू शकतात आपली भाजी आता बनून तयार आहे। अगदी चवदार आणि चमचमीत मेथीची भाजी आपण इथं बनवलेली आहे, सुक्की भाजी। डाळ पण चांगली शिजलेली आहे। शक्यतो डाळ जास्त शिजवायची नाही। इथे आपली झटपट मेथीची भाजी बनून तयार आहे। तुम्ही सुद्धा ही मेथीची भाजी एकदा नक्की बनवून बघा, खूप चवदार लागती। ही मेथीची भाजी भाकरीसोबत तर खूप भारी लागती, चवदार लागती खायला। ज्वारीच्या भाकरीसोबत, बाजरीची भाकर, अगदी चपातीसोबत सुद्धा तुम्ही ही भाजी खाऊ शकतात। इथे आपली मेथीची भाजी पूर्ण बनून तयार आहे झटपट पद्धतीने। डब्याला ही भाजी खूप छान आहे बनवायला, सोपी पद्धत आहे। तुम्ही सुद्धा नक्की बनवा। तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करून घ्या। चला तर भेटूया असंच आता नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।